कोसावीवाडी परिसरातील टिळे हॉस्पिटल समोरील पानटपरीजवळ झालेल्या जुन्या वादातून सुमित पगारे याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात नाशिक रोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गुन्ह्याचा तपास वेगानं पुढे नेत असताना पोलिसांनी तब्बल 12 संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आणखी 2 संशयित पोलिसांच्या हाती लागले नसून त्यांचा कसून शोध सुरू आहे। 16 ऑगस्टच्या सायंकाळी गोसावीवाडी परिसरातील टिळे हॉस्पिटल समोर सुमित भाटिया, सुमित पगारे आणि आकाश बोर्डे हे पानटपरीजवळ उभे असताना काही जण त्या ठिकाणी आले। यावेळी जुन्या वादाचा विषय पुन्हा उफाळून आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। वाद मिटवण्याच्या बहाण्यानं राजीक शेख यानं पगारे याच्याशी हात मिळवल्यानंतर अचानक शस्त्र बाहेर काढल्याचा आणि पगारे यांच्या पोटावर 2 गोळ्या झाडल्याचा आरोप आहे। गोळीबार होताच परिसरात एकच धावपळ उडाली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पगारे यांना तातडीनं रुग्णालयात हलविण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी तपासाची सूत्र हाती घेतली। सुमित भाटिया यांच्या फिर्यादीवरून 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी संशयितांचा माग काढत असताना अर्जुन सुरेश पिवाल, मन्ना भरत गांगुर्डे, राजीक शेख, निशांत भारती, शाहिद शेख, आयुष भारती, अक्षत गोसावी, राजवीर गांगुर्डे, आशिष पिवाल, सात पठाण, अमोल उत्तम वाघ आणि पराग मिलिंद कुलकर्णी या 12 जणांना ताब्यात घेतलंय। दरम्यान राहुल सोनवणे आणि शिवा सुरेश पिवाल हे दोघे अद्याप फरार आहेत। त्यांची संभाव्य ठिकाणांची माहिती घेत पोलीस पथकं शोध मोहीम राबवत आहेत। न्यायालयीन कोठडीऐवजी पोलीस कोठडी मिळाल्यानं तपासाला आता महत्त्वाचं वळण मिळण्याची शक्यता आहे। गोळीबारासाठी वापरलेलं शस्त्र कुठून आणलं, हत्येमागील नेमकं कारण काय, या घटनेमागे पूर्वनियोजन होतं का आणि फरार संशयितांची भूमिका काय होती याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। नितीन चव्हाण, पंचनामा न्यूज, नाशिक।